गुड आफ्टरनून. आवाज येतोय का रे माझा? रिप्लाय मी. येतोय. लास्ट लेक्चर आपल्याला आपण पाहिलेलं होतं की ज्याच्यामध्ये ॲगमार्क. ओके, इट इज अन ॲब्रिव्हेशन ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग ॲज वेल ॲज ॲग्रिकल्चर प्रोडक्ट. ओके, जसं ISI मार्क असतात, बरोबर, ISO मार्क असतात. काय फुल फॉर्म्स आहेत त्याचे? तर इंडियन स्टँडर्ड. ओके, त्या प्रोडक्टचं जे स्टँडर्ड आहे किंवा ते स्टँडर्ड कशाने मेंटेन होतं, तर क्वालिटीने किंवा त्याच्या असलेल्या प्रोडक्ट सुपिरियरिटीमुळे. त्यामुळे तसं ॲग्रिकल्चर प्रोडक्टसाठी काय असतो, तर ॲगमार्क. ओके, तर हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं होतं. क्वालिटी कंट्रोलसाठी असतोय तो. 1937 पासून क्वालिटी सर्टिफिकेशन द्यायला सुरुवात झाली. सेंट्रल ॲग्रिकल्चर प्रोड्यूस यांच्या अंडर तो दिला जातो, बरोबर. आता आपण पाहणार आहोत मार्केटिंग फंक्शनरीज अँड मार्केटिंग चॅनेल्स, टाइप्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ एजन्सी इन्व्हॉल्व इन ॲग्रिकल्चर मार्केटिंग. ओके, काही डिस्कनेक्ट झालं वगैरे तर मला मेसेज करा. ओके, रिप्लाय देत चला. ओके, तर ॲग्रिकल्चर मार्केट फंक्शनरीज कोणत्या आहेत? ऑल द मार्केट फंक्शनरीज इन्व्हॉल्व इन मार्केटिंग द ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स फ्रॉम प्रोड्युसर टू कंझ्युमर आर कॉमनली कॉल्ड ॲज मिडलमन. बरोबर. However, in some cases, farmers themselves are directly involved in marketing the products. In this chapter, we are going to discuss various market functionaries involved in agriculture marketing. म्हणजे काही वेळा शेतकरी हा स्वतः मार्केटिंग प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतो. तो स्वतः त्याचा प्रोडक्ट ट्रान्सपोर्ट करतो, स्वतः तो सेलिंग करतो, स्वतः ग्रेडिंग करतो, स्वतः त्याचं पॅकेजिंग करतो. बघा, ज्या आपल्या बाजारामध्ये आपल्याला कोथिंबीर किंवा मेथीच्या पेंड्या जो शेतकरी विकताना दिसतो, त्याने स्वतः त्याचं पॅकिंग केलेलं आहे, बरोबर. त्याच्या पेंड्या केलेल्या आहेत त्याच्यावर, ज्याला आपण मेथीची पेंडी, कोथिंबीरीची पेंडी म्हणतो. तर ते ग्रेडिंग असेल, त्याचं पॅकिंग असेल, ते त्यानं स्वतः केलं. तो स्वतः मार्केटमध्ये सेलिंगला आलेला आहे. तर ही सर्व कामं त्याने स्वतः फॉलो केली. पण हे ठीक आहे, छोट्या छोट्या व्हेजिटेबल्सच्या बाबतीत आपण समजू शकतो. पण ब्रॉडली ज्यावेळी तुम्हाला सेल आउट करायचं आहे, त्यावेळी ते शक्य नाहीये. मग त्यावेळी त्याला ते सर्व कामं करण्यासाठी, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी कुणाची तरी हेल्प घ्यावी लागेल, पॅकिंग करण्यासाठी कुणाची तरी हेल्प घ्यावी लागेल, प्रोसेसिंग करण्यासाठी घ्यावे लागेल, ॲज वेल ॲज सेलिंग करण्यासाठी, मार्केटिंग, ब्रँडिंग करण्यासाठी घ्यावे लागेल. तर पाहूया. देर आर टू मेन रूट्स थ्रू विच ॲग्रिकल्चर कमॉडिटीज रीच द कंझ्युमर. ओके, दोन मेन रूट आहेत की ज्याच्या थ्रू कमॉडिटी ही कंझ्युमर पर्यंत पोहोचते. एक आहे डायरेक्ट रूट
आणि दुसरा आहे इनडायरेक्ट रूट. ओके. समटाइम्स ॲग्रिकल्चर कमोडिटीज डायरेक्टली मूव्ह फ्रॉम प्रोड्युसर टू कंझ्युमर. देर इज अ कम्प्लीट अब्सेन्स ऑफ मिडलमन. त्याच्यात मिडलमनचा अब्सेन्स असतो. शेतकरी आणि डायरेक्ट तुम्ही स्वतः ग्राहक, याच्यात कुणीही मिडलमन नाही. ओके. बट नाव ओनली अ व्हेरी स्मॉल प्रपोर्शन ऑफ द ॲग्रिकल्चर कमोडिटीज मूव्ह डायरेक्टली फ्रॉम प्रोड्युसर टू कंझ्युमर. आणि हे असं खूप कमी प्रमाणात होतं. जर ओव्हरऑल मार्केटिंग बघितलं तर 10 ते 20% असं डायरेक्ट रूटने मटेरियल जातं. 70 ते 80% मटेरियल हे इनडायरेक्ट रूटने जातं. बघूया कोणता आहे तो. ॲग्रिकल्चर कमोडिटीज जनरली मूव्ह फ्रॉम प्रोड्युसर टू कंझ्युमर थ्रू मिडलमॅन. मिडलमॅन हा इम्पॉर्टंट फॅक्टर असतो इथे. विच आर बेसिकली market functionaries performing important marketing functions. Okay. Market functionaries in the marketing of agriculture commodities. The following market functionaries, market agencies are involved. First, producer. बरोबर आहे. पहिली मार्केट फंक्शनरी काय असणार आहे तर प्रोडक्शन, प्रोड्युसर पाहिजे. ओके. आफ्टर दॅट सेकंड काय असेल, मिडलमन. मिडलमन मध्ये वाचूया डिटेल आपण. मिडलमन आर दोज इंडिव्हिज्युअल्स और बिझनेस कन्सर्न which specialize in performing the various marketing functions and rendering such services as are involved in the marketing of goods. They do these at different stages in the marketing process. The middleman in food grain marketing may therefore be classified as below. First, merchant middleman. Merchant middlemen are those individuals who take title to the goods they handle, they buy and sell on their own and gain or loss, depending on the difference in the sale and purchase prices. ओके. हा काय आहे, मर्चंट मिडलमन आहे, की जो काय करतो, those individuals who take title to the goods they handle, they buy and sell on their own gain or loss. बरोबर. तो स्वतः ती रिस्क घेतो आणि डिपेंडिंग ऑन द डिफरन्स इन द सेल अँड परचेस प्राइस. ओके. तो काय करतो, विकली जाणारी किंमत आणि आपणाला शेतकऱ्याला द्यावी लागणारी किंमत, म्हणजे त्याच्याकडून विकत घेताना दिली जाणारी रक्कम शेतकऱ्याला आणि विकताना ग्राहकाला दिली जाणार त्याच्याकडून मिळणारे पैसे, या दोन्हीतला डिफरन्स मध्ये तो त्याचा काय करतो, प्रॉफिट किंवा लॉस तिथे भरून काढतो. मर्चंट मिडलमन आर ऑफ टू टाइप्स. फर्स्ट इज होलसेलर. यस. Wholesalers are those merchant middlemen who buy and sell food grain in large quantity. They may buy either directly from farmers or from other wholesalers. They sell food grains either in the same market or in another market. They sell to retailers, other wholesalers and processors. They do not sell significant quantities to ultimate consumer. They own godowns for the storage of the produce. म्हणजे होलसेलर काय करतो, तर त्याचे स्वतःचे काय असतात, स्वतःचे गोडाऊन्स असतात, स्वतःचे स्टोरेज असतात आणि तो काय करतो तर मोठ्या प्रमाणात फूड ग्रेन्स असेल किंवा काय असेल ते परचेस करतो आणि मोठ्या प्रमाणात त्याचं डिस्ट्रीब्युशन किंवा सेलिंग करतो. बरोबर. होलसेलर. आता इथेच बघा, जर होलसेलर असेल तर ऑब्व्हियसली त्याला मटेरियल जास्त त्याच्याकडे येत असणार आहे, त्याला लेबर लागणार आहेत, त्याला डिस्ट्रीब्युशन फॅसिलिटी द्यावी लागणार आहे, स्टोरेज फॅसिलिटी त्याला ठेवावी लागणार आहे. म्हणजे होलसेलर होणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. इव्हन आपल्या ऍग्रिकल्चरच्या फर्टिलायझर्सच्या बाबतीत तर होलसेलर होणं म्हणजे खूप अवघड आणि खूप
जबाबदारीची गोष्ट आहे. डे टू डे तुमच्या बिझनेसमध्ये तुमचं लक्ष पाहिजे, तुम्ही अलर्ट पाहिजे तुमच्या बिझनेससाठी. म्हणजे होलसेलरला खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करावा लागतो. त्याची थोडीशी चूक सुद्धा त्याला मोठं नुकसान देऊन जाऊ शकते, कारण त्याचा रोजचा इनटेक आणि आउटटेक लार्ज प्रमाणात आहे. ओके. They assemble the goods from various localities and areas to meet the demands of buyers. Okay. तो काय करतो, असेंबल करतो, वेगवेगळ्या लोकॅलिटी मधून मोठ्या प्रमाणात मटेरियल खरेदी करतो. दे सॉर्ट आउट द गुड्स इन डिफरंट लॉट्स अकॉर्डिंग टू देअर क्वालिटी अँड प्रिपेअर देम फॉर द मार्केट. मग त्याचं सॉर्टिंग करतो आणि त्याचे लॉट्स पाडतो. दे इक्वलाइज द फ्लो ऑफ गुड्स. They equalize the flow of goods by storing them in the peak arrival season and releasing them in the off season. Okay. अरायवल सीझन मध्ये तो काय करतो, सॉरी पीक पीक सीझन मध्ये तो पीक अरायवल सीझन अँड रिलीज देम इन ऑफ सीझन. बरोबर. They regulate the flow of goods by trading with buyers and sellers in various markets. They finance the farmers so that the latter may meet their requirements of production inputs, etc. And they assess the demand of prospective buyers and processors from time to time and plan the movement of the goods over space and time. ओके. तर या पद्धतीने तो काय करत असतो, retailers buy goods from wholesalers and sell them to the consumers in small quantities. They are producers, personal representatives to consumer. Retailer are the closest to consumers in the marketing channel. बरोबर. रिटेलर काय असणार आहे, रिटेलर स्मॉल क्वांटिटी पर्सन असणार आहे, की जो स्मॉल क्वांटिटी सेल करतोय किंवा बाय करतोय. ओके. तो विलेज मर्चंट असणार आहे. बरोबर. कारण तो छोट्या क्वांटिटीत आहे, म्हणजे एखाद्या खेड्यापुरता एखाद्या विलेज पुरता असणार आहे. होलसेलर हा सिटीसाठी असेल किंवा 5-10 खेडी किंवा 5-25 खेडी मिळून तो एकत्र असेल. ओके. तर they village merchants have their small establishment in village. Obviously village merchants काय असणार आहे, छोटीशी एस्टॅब्लिशमेंट असणार आहे. They purchase the produce of those farmers who have either taken finance from them or those who are not able to go to the market. बरोबर. तर त्या पद्धतीने तो तिथं कार्य करत असणार आहे. Be agent middleman. Okay. Agent middlemen act as representatives of their clients. They do not take title to the produce and therefore do not own it. They merely negotiate the produce and or sale. They sell service to their principals and not the goods or commodities. They receive income in the form of commission or brokerage. They serve as buyers or sellers in effective bargaining. Agent middlemen are two types. First, commission agent or त्याला अराहतियस काय नाव आहे बघा, आय डोंट नो, पण कमिशन एजंट आहे, ज्याला आपण आडतदार म्हणतो बघा. आडत, तिथे अराहतियस ते काय जे स्पेलिंग दिलेलं आहे, आपण आडतदार म्हणतो, आडतदार. ओके. तर तो कोण असतो, कमिशन एजंट असतो. आता तुम्ही जर आता एपीएमसी ला कधी व्हिजिट केली तर तिथं डायरेक्ट लिहिलेलं असतं टोमॅटो
व मिरचीचे आडतदार अमुक अमुक असं नाव दिलेलं असेल ते XYZ. त्यानंतर तुम्ही जर विजिट केली तर तुमच्या लक्षात येईल कांदा बटाट्याचे प्रसिद्ध आडतदार XYZ असं तिथं नेमिंग दिलेले असतात. तर ते कोण असतात? कमिशन एजंट्स असतात किंवा ज्याला आपण आडतदार म्हणतो. तर ते येतील तिथं. ओके, ते काय करतात? A commission agent is a person operating in the wholesale market who acts as the representative of either a seller or a buyer. A commission agent takes over the physical handling of the produce, arrange for its sale, collect the price from the buyer, deducts his expenses and commission, and remits the balance to the seller. All these facilities are extended to buyer firms as well if asked for. Commission agent or arrears in regulated markets are of two types: कच्चा अर्हतास आणि दुसरा पक्का अर्हतास. ओके, कच्चा अर्हतास primarily act for the sellers including farmers. They sometimes provide advance money to farmer तर कच्चा आरहाटियस and पक्का आरहाटियस acts on behalf of the traders in the consuming market, processors, rice millers, oil millers, and cotton or jute dealers, and big wholesalers in the consuming market employee. Pakka arhatis as their agents for the purchase of a specified quantity of goods within a given price range. म्हणजे त्याचे कोण असतात? त्याचे स्वतःचे आणखी काही एजंट्स असतात. ओके, इन रेग्युलेटेड मार्केट्स only one category of commission agent exists under the name of a class trader. The commission agent keeps an establishment, a shop, a godown, and a rest house for his clients. मी बघितलंय त्यांचे स्वतःचे जे एजंट्स असतात ते, आता तुम्ही कराड मार्केटला गेला तर मोमीन, नदाफ, त्यानंतर असे त्यांचे ते जे एजंट्स आहेत त्यांचे स्वतःचे पण म्हणजे पक्का आडतदारांनी त्यांचे स्वतःचे एजंट्स ठेवलेले असतात रेग्युलर मार्केटमध्ये पिकअप करायला. मला वाटतं जवळ 70-60% ते एजंट्स ते त्यांचे असे कराड मार्केटमध्ये तर मी पाहिलं की बऱ्यापैकी ओरडून ओरडून पाहिले की जे वर्किंग असतं आले शेतकऱ्याकडून कमी किंमत जे कोणी व्यापारी विकायला घेऊन जाणार आहेत त्यांना विकाय सकाळी 1 2 ते 3 तास हा सगळा प्रोग्राम चालतो. 2 3 तासात ते अगदी 2-3 हजार रुपये कमवून जातात पर एजंट म्हणतोय मी, किंवा पर एजंट अगदी राहिलं पण पक्का आरएटीस तर डेली 5,000 तर कमवतोच. 5 3 15 1.5 लाख रुपये महिना इन्कम आहे त्यांचा. आणि आपल्या शेतकऱ्यांना जर म्हटलं तिथे जाऊन ओरडा किंवा तिथे एखादा गाळा घ्या विकत तिथे जाऊन, तर आपल्या शेतकऱ्यांना लाज वाटते. आपल्या फार्मर्सना अजूनही वाटतं की ते खूप हलक्या दर्जाचं काम आहे. पण ते लोक तिथं ज्यावेळी येतात
त्यावेळी ते 4 व्हीलरने येतात. म्हणजे मी स्वतः पाहिलेली गोष्ट आहे वाशी मार्केटला, की तिथं ज्यांचे ज्यांचे ते शॉप आहेत, ज्यांना आपण आता हे काय आडतदार म्हणतोय, कमिशन एजंट म्हणतोय काय, ते सकाळी 4 वाजता त्यांच्या अशा मोठ्या 10 गाड्यातून येतात, व्यवस्थित पार्किंग वगैरे करतात आणि मग उभे राहतात ओरडायला. आणि मग आपले शेतकरी जातात, ट्रक टेम्पोतून जातात भाड्याच्या, आणि मग तिथे माल विकतात आणि लगेच तासा 2 तासात पैसे 10-20 हजार रुपये घेऊन घरी येतात शेतकरी आपले. आणि येताना पण पुन्हा मग आपण रोडला येऊन उभं राहतो ट्रकला हात करत, आणि मग घरी येतात आपले शेतकरी. आणि ते लोक घरी जाताना पण पुन्हा छानपैकी पॉश 15-20 लाखाच्या गाडीतून जातात. हा डिफरन्स थोडस का सांगतोय, तर आपण सगळे केबिन जॉबच्या पाठीमागे लागलोय, की मला एक छानपैकी केबिन पाहिजे, एक छानपैकी चेअर पाहिजे, आणि भले मग तिथं मी 2-3 हजार महिन्यामध्ये काम करेन, महिना 2-3 हजार, वार्षिक लाखभर रुपयाच्या पगारात मी काम करेन, पण मला असं मार्केटमध्ये जाऊन थोडस 1 तास 2 तास उभं राहायला लागेल आणि थोडस ओरडावं लागेल वगैरे, पण लाख मी महिना कमवेन, तर ते नाही जमत आम्हाला, कारण आम्ही त्या कामाला कमी समजतो वगैरे. आणि ती लोक त्या कामाला कमी समजत नाहीत. याचा पर्यायाने डिफरन्स असा पडलेला आहे की आपल्या शेतकऱ्याचं 3 महिन्याचं उत्पन्न जे असतं, साधारणतः तो जर टोमॅटो, काकडी, काय समथिंग जे काय व्हेजिटेबल घेऊन गेला, मिनिमम 3 महिने तरी जातात एका व्हेजिटेबलला. तर 3 महिने आपण त्याला पाणी पाजतो, 3 महिने त्याचं कल्टिवेशन करतो, हार्वेस्टिंग करतो, 3 महिन्यानंतर आपण जातो आणि 20-1 हजार रुपये घेऊन येतो. आणि तो तिथे 2 तासामध्ये तुमच्याच 3 महिने प्रोड्यूस केलेल्या प्रोडक्ट मधले तो तिथं तासामध्ये 2-3 हजार रुपये तो तिथं कमवतो. आता आपल्याला काय वाटतं की त्याला किती 2-3 हजार मिळाले, मला तर 20 हजार मिळाले ना. म्हणजे जास्त कुणाला मिळाले? शेतकऱ्याला मिळाले. शेतकऱ्याला 20 हजार मिळाले, त्याला 2-3 हजार मिळाले, बरोबर ना. जास्त कुणाला मिळाले? येस, अँसर द्या बरं, कुणाला जास्त मिळाले? फार्मर और कमिशन एजंट? कमिशन एजंट वाल्याला. कसं काय? अहो, जर ते 20 हजारचा प्रोडक्ट विकला, त्याच्यातले 17 हजार रुपये जर फार्मरला मिळाले असते आणि 3 हजार जर कमिशन एजंटला मिळाले असते, तर ऍज अ पर्सेंटेज 20 हजार पैकी जास्त कुणाला मिळाले? बघा ना, बट 20 हजार पैकी 17 हजार शेतकऱ्याला मिळाले आणि 2-3 हजार रुपये त्या कमिशन एजंटला मिळाले, मग जास्त कुणाला मिळाले? बट सर, शेतकऱ्याला तर प्रोडक्शन घ्यायला जास्त टाइम इन्व्हेस्ट करावा लागला ना, आणि हा, मग आडतदाराला. हे शेतकऱ्याला नाही कळत आहे ना. हे कॅल्क्युलेशन शेतकऱ्याला कळेना, म्हणून तर बीएससी ऍग्रीला हा सब्जेक्ट ठेवला आणि म्हणून तर मी शिकवतोय आणि म्हणून तर तुम्ही ऐकताय. आणि बघूया तुमच्यापैकी किती जण हे फक्त शेतकऱ्याला सांगतायत की बाबा तुझा हा 3 महिन्याचा पगार आहे 17 हजार आणि त्याचा फक्त 2 तासाचा पगार आहे 3 हजार. तुझा महिन्याचा 3 महिन्यांचा पगार तो 20 हजार किंवा 17 हजार जो काय आहे तो. पण आपलं शान का नाही तिथं त्याच्या पुढं टेंब्यात असं मस्तपैकी का नाही, तो मग विचारतो साहेब चहा देऊ द्या का, मग हे साहेब म्हणतोय होय चहा आणि भजी प्लेट पाहिजे म्हणतोय. हे आपलं नाही बसतंय तिथं खुर्चीत आणि ते बी साहेबाची लय सेवा करतंय. साहेबाला तिथं गेलं का नाही, तिथं मार्केटमध्ये साहेबाला अजिबात हात लावून देत नाही. तिथं 2 कामगार लेबर ठेवलेले असतात हमाल वगैरे, तीच पोती उचलतात, तीच तिथं नेऊन टाकतात आणि साहेबाला कळून बी देत नाही किती रुपयाला विकलं काय. साहेबाला आयतं पैसे पुढे दाखवते, ते कितीला विकला, त्याच्यातला नक्की प्रॉफिट 3 हजार होता का 6 हजार होता, कारण प्रोडक्ट 20 हजारचा होता असं आपल्याला सांगितलं जातं, पण तो पुढे 23 हजारला विकला असेल तर ते वरचे 3 हजार आणि आपल्याकडून लिगली घेतलेले 3 हजार, असं 6 हजार सुद्धा त्याचा प्रॉफिट असेल, बरोबर. आणि आपल्या साहेबाला ह्यातलं काही माहित नसतं. फक्त आपल्या साहेबाला लाज वाटते विकायची, इथं लय मोठा प्रॉब्लेम. आपल्या साहेबाला वाटतं की हा आम्ही शेती करू शकतो, आम्ही 3 महिने राबू शकतो शेतात, आम्ही 3 महिने काम करू शकतो शेतात, पण आम्ही विकणार नाही, कारण विकणं हे हलक्या दर्जाचं काम आहे.
एजंटगिरी हे आपल्याला शोभत नाही. ओके, भले आम्ही स्वतः गरीब राहू, आमच्या पिढ्या पुढच्या गरीब राहतील, पण आम्ही कमिशन एजंट होणार नाही. किंवा आम्ही कमिशन एजंट हा विषय सोडा, पण आम्ही आमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग आम्ही करणार नाही. एक लक्षात ठेवा, यामुळे शेतकरी खूप पाठीमागे. साधा हिशोब आहे, साडी बनणारा गुजराती माणूस, तो विक्री करणारा सुद्धा तुमच्याकडे जर तुम्ही पाहिलं, क्लोथचे जे काय शॉप असतील, कपडे विकत घेण्यासाठी जे आपण जातो, ते गुजर मारवाड्यांचेच आहेत. तुमच्या विलेज मधलं पाहू नका एखाद्याच्याकडं होलसेलर, त्या विलेज मधल्या लोकांना होलसेलर कोण आहे? गुजर मारवाडीच आहे. प्रत्येक सिटीमध्ये गुजर मारवाड्याचा होलसेलर मोठा मिळेल आणि त्याचाच कोणतरी नातेवाईक गुजरातमध्ये साडी मॅन्युफॅक्चरिंग करत असेल किंवा प्रोडक्शन करत असेल. म्हणजे जर गुजर मारवाडी लोक स्वतः बनवलेली साडी किंवा स्वतः बनवलेले जे काही कपडे ते विकण्यासाठी स्वतःचीच माणसं ठेवतो, शेतकरी का नाही करत असं की मी इकडं प्रोडक्शन करतो, माझाच कोणीतरी नातेवाईक तिथं विकायला थांबेल? नाही, लाज वाटते, लाज. समजतंय ना डिफरन्स? आपली पोरांना आपण सांगेन का कधी, किंवा तुमच्यापैकी कोणाची इच्छा होईल का सर एवढं सांगतात तर हा, त्याच्या पाठीमागे एक आणखी एक प्रॉब्लेम आहे बरं का. कमिशन एजंट हे इंग्लिश मध्ये म्हणायला खूप छान वाटतं, मराठीत जर तुम्ही ह्या कमिशन एजंट किंवा आरआरटीएस काय त्याला इंग्लिश मध्ये, ते मला वाचता पण येईना, पण त्याचं मराठीत नाव जर घेतलं तर त्याला दलाल म्हणतात, दलाल. हा, ती दलालगिरी आम्हाला नको आहे ना. आम्ही कोण आहोत? आम्ही फार्मर्स आहोत. ओके, कष्टकरी फार्मर आहोत, कष्टकरी. आम्ही कष्ट करू शकतो पण दलाली करू शकत नाही. ओके, समजतंय ना? काय डेफिनेशन आपल्याला किती अपंग करतात किंवा काही विचार आपल्याला किती पाठीमागे घेऊन जात असतात, त्याचं हे सगळ्यात छान उदाहरण आहे. दुसरी गोष्ट, हाच फार्मर ना लोन काढेल, लग्न थाटामाटात करेल, आणि जितका खर्च मुलीच्या लग्नामध्ये होईल त्याच्या 10% खर्च सुद्धा मुलीच्या शिक्षणावर झालेला नसतो. दिस इज अन ऑल्सो सेकंड बिग थॉट, म्हणजे मोठा विचार आहे या आमच्या फार्मर्सचा. ओके, लॉट्स ऑफ फार्मर असे आहेत, म्हणजे मी असं काय म्हणत नाही पर्टिक्युलर सगळेच आहेत असं, पण लॉट्स ऑफ, बहुतेक करून तर असेच आहेत. आता बऱ्यापैकी 25-30% फार्मर चांगले हुशार झाले, त्यांना माहित झालंय की आपला प्रोडक्ट आपण सेल करायचा तर आपल्याला जास्त प्रॉफिट आहे. त्यामुळे ते लोक आता बऱ्यापैकी स्वतः, अहो खूप राहिलं, आपल्यातली मुलं सुद्धा बरेच जण पोल्ट्री हाऊस टाकतात. ओके, पण पोल्ट्रीचं आउटलेट स्वतः काढत नाहीत. म्हणजे जिथं खरी कमाई आहे, ती खरी कमाई का म्हणतोय मी, कारण ती प्रामुख्यानं जास्त आहे. तर आम्ही पोल्ट्री हाऊस करेल पण त्याचा आउटलेट काढणार नाही. ओके, तर मी बरेच वेळा पाहतोय, बऱ्याचशाच कंपन्यांच्या बाबतीत पण मी बघितलं ऍग्रिकल्चर, ही स्ट्रॅटजी काय आहे आय डोंट नो, मार्केटमध्ये का असं आहे, पण आहे. बघा, कुणीतरी कधीतरी त्याचा विचार करा. चुकीच्या विचारसरणीमुळे आयुष्यभर गरीबच राहायचं का व्हायचं, आणि एकदा का श्रीमंत झालं ना, नाही कोणी विचारत पुन्हा की तू कसे पैसे कमवले. ह्याचा अर्थ मी चुकीचं सांगतोय तुम्हाला असं नाहीये, म्हणजे चुकीचं करा असा अर्थ घेऊ नका त्याचा. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की स्वतःचा प्रोडक्ट स्वतः विकायची धमक ठेवा, मग भले त्याला प्राइस कमी मिळाली तरी प्रॉफिट रेशो तुमचा जास्त असेल. ओके, समजतंय? मी जे सांगतोय त्याला चुकीचं घेऊ नका, राईट घ्या की शेतकऱ्याने शेतकऱ्याचा प्रोडक्ट स्वतः विकला पाहिजे, तर त्याला प्रोडक्शन मध्ये पण मार्जिन मिळेल आणि सेलिंग मधलं पण मार्जिन, दोन्ही मार्जिन त्याला मिळतील, पर्यायाने त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होईल. ओके, द ऍडव्हान्स
40 to 50% of expected value of the crop as a loan to farmers to enable them meet their production expenses. Commission agents extends the following facilities to their clients. They act as bankers of the farmers. They retain the sale proceeds and pay to the farmers as and when the latter require the money. म्हणजे ते काय करतात, शेतकऱ्याला कधी कधी अगोदर पण पैसे देतात 10-20 हजार रुपये, की तुझं ज्यावेळी कधी प्रोडक्शन होईल त्यावेळी घेऊन ये. मला लय भारी वाटतं किंवा मला किती मान आहे, मला पैसे ऍडव्हान्स पाहिजे होते तर त्यांनी दिले. हा? मग हे त्यांच्याकडून ऍडव्हान्स घेऊन येतात आणि पुन्हा त्याच्याकडेच नेऊन प्रोडक्ट विकतात. का तर त्याने मला त्यावेळी पैसे दिलेले होते. अरे पण तू बँकेतून पण घेऊन शकला असता, काय त्याचा उपकार घ्यायची गरज नव्हती आणि बँकेचं व्याज दिला असतं. तो तिथं रेटमध्ये डायरेक्ट तुम्हाला कट करणार आहे. ते कदाचित बँकेच्या व्याजापेक्षा जास्त कटिंग तो तिथं घेणार आहे. पण तरी शेतकरी काय करतात, कारण बँकेत कोण हेलपाटे घालणार, बँकेत कोण डॉक्युमेंट घेऊन देणार. दे ऍक्ट ऍज अ बँकर्स ऑफ द फार्मर. बरोबर. मी आपल्या लेक्चरला सांगितलं असेल पाठीमागं काहीतरी, की एक 10-15 दिवसापूर्वी सांगितलं असेल की क्रॉप लोन काय ते क्रॉप इन्शुरन्स काढून ठेवा. आता मला वाटतं मध्यंतरी जे काही संकट गेलं, सरांनी सांगितलेलं राईट होतं ना. 23 जुलै अंतिम मुदत होती क्रॉप इन्शुरन्स काढायची. 10 जुलैच होती अगोदर, ती वाढवून 23 जुलै केलेली होती. आणि ज्या शेतकऱ्यांनी तोपर्यंत इन्शुरन्स काढून ठेवले ते निवांत पुराच्या बातम्या टीव्हीवर बघत निवांत होते. हा, पण ज्यांनी इन्शुरन्स काढला नाही ते मात्र बातमी बघितली की उचकी लागत होती, दडदड लागत होती, थरथर कापत होते. अरे वाईट झालं. रडारडीच्या वातावरण होतं. अरे पण एवढं रडण्यापेक्षा जरा डोकं चालवलं असतं, एक क्रॉप इन्शुरन्स काढून ठेवला असता, निवांत त्या एन्जॉय करत बघितलं असतं ना. किती येऊ दे पाणी, जाऊ दे सगळं, वाहून जाऊ दे सगळं, शेती काय प्रॉब्लेम आहे का? इन्शुरन्स काढून ठेवलाय हो साहेब. आपल्याला किती मिळणार होते या शेतातून या वर्षी या सीझनला? 10,000. इन्शुरन्स कंपनी किती देईल? 8,000. 80% तर देईलच. संपला विषय. पण आता ज्यांनी कोणी इन्शुरन्स काढले नाही ते ती बातमी आली, बातमी शेतातलं पाणी बघितलं की डोळ्यात पाणी येत होतं. पण ज्यावेळी लोक सांगत होते की क्रॉप इन्शुरन्स करा, अॅनिमल इन्शुरन्स करा, जी काही जनावरं मेली, दरड कोसळली, त्याच्यात जनावर अडकली, 5-10 जनावर मेली. अहो, एक म्हैस आता 70-80-90 हजार, लाखभर रुपयाची एक म्हैस आहे. तिथे 5-6 म्हैशी किंवा त्या 2-4 काही गायी असतील त्या एक्सपायर झाल्या, 7-8 लाखाचं नुकसान आहे ना. झालं असतं का हो? एक क्रॉप इन्शुरन्स किंवा अॅनिमल इन्शुरन्स जर काढून ठेवला असता तर बिंदास राहिलो असतो ना. Farmer for purchase of inputs and sale of product. They provide empty bags to enable the farmers to bring their produce to the market. बघा, म्हणजे ते किती सोयी देतात की लेबल घेऊन यावं म्हणून त्यांना एम्प्टी बॅग हेच देतात. आता तुम्ही म्हणाले शेतकऱ्यांना तेच पुरवतात. एव्हन तिथं हमाल वगैरे त्यांनीच दिलेले असतात. मी स्वतः घेऊन गेलो काही वेळा मार्केटला, स्वतःच्या शेतातल्या भुईमुगाच्या शेंगा, ग्राउंडनट, वाशी मार्केटला स्वतः घेऊन गेलोय. आणि कशा पद्धतीने फार्मर फसतो ना हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. माझ्या समोर माझा प्रोडक्ट विकला जात होता आणि तरी मला माहित नव्हतं की त्याची नक्की प्राइस किती लागली. कारण ते एकमेकाच्या हातात अंडरक्लॉथ मेथड होती, वरून कापड टाकलेलं होतं, खाली काहीतरी बोट पकडत होते आणि एक दुसऱ्याला म्हणतोय नाही नाही एवढ्यात नाही चालणार, दुसरा त्याला म्हणतोय बरं एवढे, मग तो म्हणतोय अरे नाही लांबून आल्यात शेंगा चांगल्या आहेत. तो समोर शेतकरी बसलाय माझ्याकडे हात करून, मी शेतकरी म्हणल्यानंतर आणखी जरा कॉलर ताट करून छाती फुगवून लाईट मध्ये उभं. पण किती रकमेला ठरला व्यवहार हे मला अजूनही माहित नाही. मला ज्यावेळी पैसे
त्यावेळी मला कळलं की मला एवढे एवढे मिळाले, पण त्याला किती मिळाले त्या शेंगा पाठीमागे हे मला आज तागायत माहित नाहीये. हा, त्याने लिहून दिलंय ना मला 2-3 हजार त्याला मिळाले, ते लेखी, पण ते 2-3 हजार जे आहे ते 2-3 हजारच आहेत का 4-5 हजार होते हे आज तागायत कळलेलं नाही. समजतंय? त्यामुळे परचेस प्राइस आणि सेल प्राइस ही त्याने स्वतः लपवून ठेवली ना तिकडे. ओके. The arrangement required by the farmer for the transportation of the produce from the village to the market. काही जणांचा हा एक लगेच प्रश्न येईल, मग सर तुम्ही का नाही केलं ते पुढं? बरोबर. माझी शेती लहान होती त्यामुळे फक्त अनुभव घेतला, करावंसं वाटलं त्यावेळी मला की अरे याच्यात खूप चान्स आहे राव श्रीमंत व्हायला. पण ते म्हणतात तसं का की ज्या डेफिनेशन मी आता तुम्हाला सांगितल्या विचारसरणी वगैरे कदाचित तसंच झालं असेल. ब्रोकर्स म्हणजे काय? The main function of broker is to bring together buyer and seller on the same platform for negotiation. Their charge is called brokerage. Brokers have no establishment in the market. In most regulated markets, brokers do not play any role because goods are sold by open auction. Their number in food grains marketing trade is the decreasing, but they still play a valuable role in the marketing of other agriculture commodities. Okay, brokers. After that, speculative middlemen. Okay, those middlemen who take title to the product with a view to making a profit on it are called speculative middlemen. They are not regular buyers or sellers produce. Okay. And after that, facilitative middlemen. Some middlemen do not buy and sell directly but assist in the marketing process. Marketing can take place even if they are not active, but the efficiency of the system increase when they engage in business. These middlemen receive their income in the form of fees or service charges from those who use their services. The important facilitative middlemen are hamal or laborers. कोण प्रोव्हाइड करतं? मगाशीच मी सांगितलं. The important facilitative middlemen are hamal or laborers. वेगमन म्हणजे ते वेट केलं जातं तिथं. ओके. They facilitate the correct weighment of the produce. They use a pan balance when the quantity is small. They get payment for their service through the commission agent. Graders, transport agency, communication agency. हा, कम्युनिकेशन एजन्सी हा एक फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ऍटलिस्ट त्यामध्ये तरी जाऊ शकता. बरोबर, त्या मोबाईल ऍप्सच्या दुनियेत तुम्ही जाऊ शकता. ऍडव्हर्टायझिंग एजन्सी, ऑक्शनर्स म्हणजे तिथं ऑक्शन करतात ते ऑक्शनर्स. ओके, ठीक आहे. मार्केटिंग चॅनेल हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आता सर्वांनी प्रेझेंटी द्यायची आहे, त्यासाठी व्हिडिओ ऑन करायचे. एव्हरीबडी ऑन युअर व्हिडिओज.